मित्रमैत्रिणींनो, प्रस्तुत कथा एका साधारण गावात राहणाऱ्या उत्तम नैसर्गिक बुद्धिमत्ता लाभलेल्या तरुणाची असून आपले कुटुंब सदैव एकत्र राहण्यासाठी व आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या स्वार्थी भावासाठी केलेला संघर्ष आणि त्याग व त्या भावाने केलेली कृतज्ञतापूर्ण परतफेड व त्या तरुणाच्या वाट्याला आलेली ही उपेक्षा आणि भावनिक घुसमट याचे प्रखर वर्णन यातून दिसून येते. ही कथा थोडी दीर्घ स्वरूपाची असली तरी तुमच्या पसंतीला नक्कीच उतरेल ही अपेक्षा. एका सामान्य गावात एक सर्वसाधारण कुटुंब राहत होतं. घरातील सदस्य संख्या 6 होती. तिघे भाऊ, एक बहीण व आई वडील. बहिणीचे लग्न होऊन ती आपल्या सासरी गेली. मोठा भाऊ अशिक्षित, स्वभावाने अतिशय साधा भोळा, पण कष्टिक व अंग मेहनत करणारा व मोलमजुरी करून पोट भरणारा. लग्न झाले. घरात येणारी नवीन सून खूप दुर्गम अशा खेडेगावातून आलेली. शिक्षणाची काही ओळख नाही. स्वभावाने अति गावंढळ, संस्काराचा लवलेशही नसणारी, पण दिसायला बऱ्यापैकी. यामुळे मोठ्या भावाच्या पसंतीला उतरलेली. तसेच तिच्या हितचिंतकांनी त्याचे कान भरल्यामुळे ही सोयरी कोणाची पसंत नसताना त्याच्या हट्टापायी झाली व नाईलाजाने लग्न लावून दिले. सुरुवातीचे 2-3 महिने बरे गेले. मग मात्र तिने आपले रंग दाखवणे चालू केले. बोलायला अतिशय तिखट व गावरान, त्यामुळे तिच्या नादाला सहसा कुणी लागत नव्हतं. स्वयंपाक कधीतरी रुचकर केला असेल किंवा घर नीटनेटके ठेवले असेल अथवा घरी आलेल्या पर पाहुण्यांची व्यवस्थित मानदान केला असेल झाला असेल असं कधीच झालं नाही. घरकामात कामचुकारपणा हा ठरलेलाच. त्यामुळे सासू सुने शाब्दिक चकमक व्हायला लागली. याचा परिणाम घरात कल्ला व्हायला लागला, भांडणं व्हायला लागली. घरातील सर्वात लहान सदस्य यावेळी इयत्ता 7वी शिकत होता. त्याला कळत होते की चूक कोणाची आहे ते त्याला कळत होतं. पाणी भरण्याच्या वादावरून घरात आवाज होऊ नये म्हणून तो स्वतः एकटाच पाणी भरायला हापशीवर जायचा व घरातील सर्व पाणी भरून टाकायचा. मधल्या भावाला याबद्दल काहीच वाटायचं नाही व लहान भावाला मदत देखील करत नव्हता तो. त्याला फक्त एकच माहीत होते, पोटभर जेवणे व गावभर फिरणे. घरातील ताणतणावाच्या वातावरणात असेच 2-3 वर्ष लोटली. सुनबाईने बऱ्याचदा वेगळं राहण्याचं सोंग केलं. शेवटी पत्नीच्या हट्टापुढे नतमस्तक होऊन मोठा भाऊ तिला घेऊन वेगळा राहू लागला. एका घराचे 2 घरे होण्यापासून कोणीच वाचू शकले नाही. घराचे विभाजन करून 3 वर्ष तिथेच राहिले. सुनबाईला काही करमले नाही. नवऱ्याला घेऊन तिच्या माहेरी राहायला गेली व कायमचे तिकडेच राहू लागली. आता 2 भाऊ, आई वडील मिळून 4 लोकांचा संसार कसा तरी मजुरी करून चालू होता. या दरम्यान 2 भावांचं शिक्षण चालू होतं. वडिलांची पारंपरिक मासेमारीचा धंदा असल्यामुळे त्यांना इतर कामे करून पैसे मिळवणे जमत नव्हतं, पण ते त्यांच्या व्यवसायात पारंगत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह बऱ्यापैकी चालू होता व उपाशी राहायची वेळ येऊन दिली नाही कोणाला. या 2 लहान भावांचे शिक्षण चालू असताना तशात मोठ्या मुलीचे लग्न थाटात केले. स्पर्धा वाढल्याने व नदीवर जागोजागी धरण उभे केल्याने मासेमारी व्यवसायात मंदी यायला लागली. आई सतत आजारी असायची. तिला बाहेर मजुरी करणे शक्य नव्हते. घरात 4 लोकांचा स्वयंपाक करून जेवू घालणे एवढं केले तरी भरपूर आहे. त्या कुटुंबातील इतर 3 सदस्यांनी स्वीकारले होते ते. 2 मुले आपल्या शिक्षणात व्यस्त असताना वडिलांना हातभार म्हणून सुट्टीच्या दिवशी कधी शाळा बुडवून त्यांच्यासोबत नदीवर मासेमारी करायला जायचे. या 2 अविवाहित भावांपैकी मोठ्याचे नाव विजय व जो सर्वात लहान होता त्याचं नाव किसना. या 2 भावांचे बालपण जरा जगावेगळेच होते. किसना विजयपेक्षा 3 वर्षांनी लहान असून देखील नेहमी त्याच्याशी समजूतदारीनेच वागला. वडिलांनी बाजारातून आणलेला खाऊ 2 भावात समान वाटला जाई, पण विजयला नेहमीच जास्त पाहिजे असायचे. मग किसना मोठेपणा घेऊन त्याला त्याच्या वाटणीतले देऊन टाकायचा. विजयच्या मनात किसनाबद्दल एक लहान भाऊ म्हणून कधीच प्रेम दिसले नाही. किसनाला घरच्या परिस्थितीची जाण असल्याने तो त्याच्या वस्तू जास्तीत जास्त टिकवण्याचा व जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. याउलट विजय, त्याला काहीच कोण्या गोष्टीचं काही देणं घेणं नव्हतं. एकदा वडिलांनी दोघांसाठी चपलीचे सारखे 2 जोड आणले. विजयने ते लवकरच खराब केले, पण किसनाची चप्पल एवढे दिवस कशी काय टिकली? त्याला चांगली घेऊन दिली असा विचार करून त्याने त्याची चप्पल तोडून टाकली. अशा अनेक वस्तूंबाबत घडायचं. किसनाच्या बालमनावर त्याचे बरे वाईट परिणाम होत गेले. तो मनातल्या मनात दुखावला जायचा, पण समजूतदारपणा घेऊन ते कधी जाणवू दिले नाही. विजयला कधी काही वाटणीला कमी आल्यासारखे वाटले की आईवडिलांच्या आडून तो किसनाला झोडपून काढायचा. घरात कधी माहीतही झाले तरी त्याच्या हट्टी व नासमज स्वभावामुळे त्यांचा नाईलाज होई.
व लहान मुलगा समजूतदारपणा घेतोय हे पाहून त्यांना अभिमान वाटायचा. किसनाला राग येत नव्हता असे नाही, पण घरात तमाशा होऊ नये म्हणून तो नेहमी होणाऱ्या अन्यायावर दुर्लक्ष करायचा. मोठा मुलगा लग्न करून वेगळा झाल्यानंतर सर्व भार आईवर येऊन पडला. अगदी लहानपणापासूनच किसनाला वडिलांबद्दल विशेष आदर व आईबद्दल प्रेम वाटायचे. अशातच तिचे आजारपणसुद्धा बळावले. 12 महिने सतत अंथरुणाला खिळून बसल्याने घरातील कामे रेंगाळलेली पाहून किसनाला बरं वाटत नव्हतं व विजय ती जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता. आईचे आजारपण काढण्यात व घरातले कामं करण्यात किसनाचे बालपण पुरते हरवून गेले. विजयला या गोष्टींची मुळी चिंता नव्हती. फक्त घरात जेवण करायला यायचा व बाहेर खेळण्यात वेळ घालवायचा. त्याने कधीही लहान भावाची होणारी भावनिक व मानसिक घुसमट गांभीर्याने कधीच घेतली नाही. किसना शिक्षणात बुद्धिमान होता. त्या काळात इंग्रजी 5वी पासून चालू व्हायची, पण किसना 3री-4थी पासूनच इंग्रजी फटाफट वाचत व लिहित होता. यामुळे शाळेतील शिक्षकांना तो एक चमत्कारच वाटायचा व संपूर्ण गावात तो हुशार म्हणून प्रसिद्ध झाला. पोह्याचे किसना म्हटलं की गावातील प्रतिष्ठित लोक व कुणबी पाटील समाज डोळे विस्फारून बघायचा. त्यात वडील उपसरपंच म्हणून पदावर होते, त्यामुळे गावातील लीडर लोक त्यांना तुमचा मुलगा फारच हुशार आहे हो, शाळेतले शिक्षक सांगत होते, असे वारंवार आठवण करून द्यायचे. प्रत्येक वर्गात पहिला क्रमांक कुठेही चुकत नव्हता. वर्गात सर्वांचाच लाडका होता. गणित, इंग्रजी व विज्ञान हे त्याचे आवडते विषय. मोठा विजय हा त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी व 2 वर्गाने मोठा होता. विजय इयत्ता 7वीत असताना किसना त्याचा गणित व इंग्रजीचा गृहपाठ चुटकीसरशी पूर्ण करून द्यायचा. विजय अभ्यासात सर्वात मागे असला तरी स्वभावाने शीघ्रकोपी व स्वार्थी होता, परंतु अंग मेहनतीने मजबूत होता व आळशी नव्हता. या उलट किसनाचा स्वभाव होता. तो अभ्यासात हुशार, तर्क लावणारा, प्रचंड जिज्ञासू असणारा, थोडा आळशी पण भावनिक व संवेदनशील होता. आपल्या चुकीमुळे कोणाला त्रास होऊ नये असा त्याचा मानस. किसना इयत्ता 7वीत व विजय 9वीत असतानाच घरची आर्थिक नाजूक परिस्थिती पाहताना वडिलांसोबत नदीवर मासेमारी करायला जाणं भाग पडले. या व्यतिरिक्त नदीच्या मिळकतीत ते भागत नाही हे पाहून दोघे भाऊ जमेल तशी शेतमजुरी करायला लागले. सीझनमध्ये वीटभट्टीवर जाऊन ढोर मेहनत करू लागले. विजय 12वी जेमतेम पास झाला व त्याच वर्षी किसना 10वीची परीक्षा केंद्रातून प्रथम येऊन आजूबाजूच्या गावाला आश्चर्याचा धक्काच बसला. पण परीक्षेदरम्यान गावात खूप मोठे राजकारण घडले. किसना गावातीलच सम्यक हायस्कूल या शाळेत शिकत होता. तो शाळेमध्ये सर्वात हुशार म्हणून नावलौकिकास आला होता. इयत्ता 7वीपर्यंत त्याच्या स्पर्धेला त्याचा एक वर्ग मैत्रीण होती. ती एका पैसेवाल्याची घरातील मुलगी म्हणून प्रसिद्ध होती. तिचे नाव वैशाली म्हाल्ले, पण किसनाने तिला आपल्यासमोर कधीच जाऊ दिले नाही. तिचे दोन्ही मोठे भाऊ गावात राजकारण करू लागले. आपली बहीण पहिल्या क्रमांकावर येऊ शकत नाही हे पाहून त्यांनी एक शक्कल लढवली. हायस्कूलचा इयत्ता 8वीपासूनचा तिचा प्रवेश भिडी या मोठ्या गावात कॉलेज संलग्न असलेल्या मोठ्या शाळेत केला. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सम्यक हायस्कूलसाठी भिडी हे सेंटर असायचे. इयत्ता 8वी व 9वीचा वैशालीचा निकाल किसनापेक्षा चांगला नव्हता. अशातच तिच्या भावाने तिला कोणत्याही मार्गाने केंद्रातून प्रथम आणण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांनी एक राजमार्ग शोधून काढला. सन 1998ची गोष्ट. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या. भिडी, शिरापूर व आजूबाजूच्या सर्व गावांकडील भिडी हे नियोजक सेंटर होते. महल्ले परिवाराने सम्यक हायस्कूलमधील सर्व शिक्षक लोकांना पैशांच्या जोरावर पार्टीचे आमिष दाखवून खरेदी केले होते. त्याचे पडसाद नंतर परीक्षेदरम्यान दिसायला लागले. शिरपूरच्या शाळेतील शिक्षकांचा भिडीच्या शाळेतील विद्यार्थिनीशी काही संबंध नसताना ते सर्व तिला प्रत्येक पेपरच्या वेळेस कॉपी पुरवायला मदत करत होते व किसना त्यांच्याच शाळेतला एक होतकरू विद्यार्थी असूनसुद्धा त्याच्याकडे फिरकूनही पाहत नव्हते. हा सर्व प्रकार किसनाच्या लक्षात आला होता. त्याला काही जणांकडून माहीत पण झाले होते, पण तो काहीच करू शकत नव्हता. आपण या राजकीय षडयंत्राचे शिकार झालो आहोत याची त्याला खात्री झाली होती. परीक्षा संपल्या. काही महिन्यानंतर निकाल आला. महल्ले पार्टीच्या डावपेचाला थोडेफार यश आले होते. त्यांची बहीण मुलींमधील सेंटर प्रथम आली होती, तर किसना मुलांमधून सेंटरमध्ये प्रथम आला होता. खंत एवढीच उरली होती की त्याच्यासोबतचा खेळलेल्या घाणेरड्या राजकारणामुळे महल्लींची मुलगी त्याच्यापेक्षा केवळ 2 गुणांनी समोर होती.
किसनाला याची सल आयुष्यभर सलत राहिली. माणूस गरिबीपुढे किती लाचार असतो याची त्याला जाणीव झाली. पण मुलांमधून प्रथम आल्याने त्याची मान कमी नाही झाली. त्याच्या शाळेने त्याचा सत्कार केला. तसे भिडीच्या एका सामाजिक कार्यक्रमात तत्कालीन आमदार खासदार मान्य रामदास तडस व मान्य दत्ता मेघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बस तेथूनच किसनाचे उलट चक्र फिरायला सुरुवात झाली. 10वी नंतर कोणते क्षेत्र निवडायचे याचे फारसे ज्ञान नव्हते. तत्पूर्वी पॉलिटेक्निक्स हा चांगला पर्याय होता. शिवाय सायन्सला प्रवेश घेऊन पुढे अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षण घेता आले असते व नंबरही अगदी सहजपणे लागला असता. पण घरची जेमतेम परिस्थिती पाहता व घरचे लोक पैसे पुरवू शकणार नाही या भीतीने चांगलं शिक्षण घेण्याची हिंमत झाली नाही. गावातील काही सल्लागारांनी तू ITI कर, याला चांगला स्कोप आहे असे प्रोत्साहन देऊन चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले. यातही एकाने इलेक्ट्रिशियनसारखा सर्वोत्तम ट्रेडचा पर्याय उपलब्ध असताना मोटर मेकॅनिक ट्रेड निवडायला सांगितले. किसना पाहिजे तेवढा परिपक्व नव्हता. स्वतःला ओळखता न आल्याने व हालाकीची परिस्थिती व पाहून वरिष्ठांनी केलेल्या चुकीच्या मार्गदर्शनाला योग्य समजून तसेच भावाने कोणतेही पाठबळ न देता तेच कसे बरोबर आहे हे समजावून सांगितले. यामुळे ITI मोटर मेकॅनिक हे ट्रेड निवडले. या दरम्यान इलेक्ट्रिशियनच्या यादीत नाव असूनही त्यावर दुर्लक्ष केले आणि मोटर मेकॅनिकला प्रवेश घेतला व आयुष्याची वाट लागायला सुरुवातच झाली. किसनाला या क्षेत्रातही कवडीचाही रस नव्हता. त्याला फक्त वाचन, लिखाण, विज्ञान, मुलांना गणित, इंग्रजीसारखे अवघड विषय शिकवणे, शिवाय इलेक्ट्रॉनिक व दुरुस्ती, ड्रॉइंग, पेंटिंग यामध्ये रस होता. पण या कलेचा व या व्यवसाय निवडीचा तिळमात्रही संबंध नव्हता. एक अपूर्ण स्वप्नाची पुसटची पूर्तता म्हणून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची ट्युशन चालू करून काही होतकरू विद्यार्थ्यांना घडवण्यात यश मिळवले. पण ते क्षणिक होते, कारण त्याच्या करिअर निवडीचा व शिकवणीचा काही ताळमेळ नव्हता. त्यामुळे मनावर प्रचंड ताण पडला व घोर निराशा येत गेली. आयुष्यातले 2 वर्ष ITI करून कसे तरी ढकलले. परत एक आशेचा किरण म्हणून झाले गेले विसरून जायचे व नव्याने सुरुवात करायची असा त्याने निर्णय घेतला. 11वीला कला शाखेत देवळी येथे NSNJ महाविद्यालयात प्रवेश घेतला. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या प्राध्यापकांवर आपली छाप पाडून त्यांना प्रभावित केले. वर्गात 150 मुले होती, पण त्यांपैकी बुद्धीने अलौकिक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली. सर्व मुलामुलींचा कट्टा त्याच्या मागे फिरत होता. विशेषतः मुली त्याचे शाहरुख खानसारखे दाट व मुलायम केस व एका अवघड विषयात पारंगत म्हणून त्याच्या मागे फिरायच्या. तो एक कॉलेजचा हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला. विजयसोबत वीटभट्टीवर काम करणे, नदीवर मासेमारी करून रोजीरोटीसाठी हातभार लावून बसच्या पासची सोय करणे अथवा नाही जमल्यास वडिलांना पैसे मागणे व आपल्या कॉलेजला नियमित जाणे असा किसनाचा उपक्रम चालू होता. त्यावेळी शिरपूर ते देवळी मार्गे पाहिजे तशा बसेस उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे कॉलेज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत असताना किसनाला वेळेवर बसच्या अभावी अपडाऊनचा खूप संघर्ष करावा लागला. घरून सकाळी 7ला निघून सायंकाळी 7ला घरी परत यायचा. कॉलेज 5 तास व किसनाचा वेळ 12 तास खर्च व्हायचा. पण रिकाम्या वेळेचाही त्याने सदुपयोग केला. काही वेळ अभ्यास व फावल्या वेळात कविता लिहिण्याचा छंद त्याला जडला होता. त्याने पाठोपाठ जवळपास 100 कविता त्याने लिहिल्या. सर्व लोकप्रिय ठरल्या. यापैकी काही वर्तमानपत्रातही छापून आल्या होत्या. एक कवी म्हणून त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. एकदाची परीक्षा जवळ आली. किसनापेक्षा 2 मुले जरा मागे होती, पण त्यांच्या सुदैवाने त्यांना प्रॉपर कॉलेज परीक्षा केंद्र म्हणून मिळाले व किसनाला बाहेरील जनता कॉलेज. यामुळे झाले असे की किसनाला कुणाच्या मदतीशिवाय व अभ्यासावर कोणतीही कॉपी न करता परीक्षा द्यावी लागली आणि ते दोघे परीक्षा दरम्यान प्रॉपर कॉलेज मिळाल्याने, शिक्षकांची मदत व इतर सवलती मिळाल्याने किसनापेक्षा अनुक्रमे 4-4 गुणांनी समोर गेलीत व किसनाचे कॉलेज प्रथम येण्याचे स्वप्न भंग पावले. पण इंग्रजी विषयात कोणालाही किसनाचा हात पकडता आला नाही, हे विशेष. त्यामुळे त्याचे वर्ग शिक्षक त्याच्यावर जाम खुश होते. किसनाला शिकण्यात व शिकवण्यात खूप रस होता. मग DEDला प्रयत्न केला, पण NH उमेदीच्या 3 वर्षात 1-2 गुणांनी नंबर हुलकवणी देऊन गेला. 12वी झाल्यानंतर किसनाला काय करावे काही सुचेना झाले. घरी खायचे वांदे, कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
शिवाय स्नातक होण्याची जिद्द. त्याला माहीत होते आपण आता रेग्युलर कॉलेज नाही करू शकत, म्हणून पुलगावला BA साठी प्रवेश घेतला. पण नियमित जाऊ न शकल्याने वीटभट्टीचे मेहनतीचे कामे केलीत. थकून भागून आल्यावर अभ्यास केला व प्रथम वर्ष चांगल्या मार्कांनी पास झाला. निकाल लागल्यावर प्राध्यापकांनी त्याला बोलवले व विचारले, तुम्हाला एकही दिवस कॉलेजमध्ये येताना दिसला नाही आणि एवढे चांगले मार्क्स, शिवाय इतरांना अवघड जाणारा इंग्रजी विषय तू रेग्युलर विद्यार्थ्यांपेक्षा चांगलाच गाजवलास, ही कसं काय शक्य आहे? तेव्हा किसना म्हणाला की घरची परिस्थिती नाजूक असल्याने मला नियमित येणे शक्य नाही व इंग्रजी माझा आवडता विषय असल्याने हे शक्य झालं आहे. तेव्हा शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याचे पाठ थोपवून त्याला पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. द्वितीय वर्षाला प्रवेश घेतला गेला. या दरम्यान वीटभट्टीवर काम चालू असताना भंडारा येथील अशोक लेलँड कंपनीची तार आली. त्यावेळेस मोबाईलचा शोध लागला नव्हता व लोक इंटरनेटपासून फारच लांब होते. त्यात कंपनीचे बोलवणे होते. जाण्याची इच्छा होत नव्हती. वीटभट्टी मालकाने प्रोत्साहन दिले व म्हणाला, अरे किसना, तू एवढा हुशार आहे पण त्याचं काही चीज नाही झालं. भट्टीवर एवढा ढोरासारखा कष्ट उपसतोस. कंपनीने तुला एक संधी दिली आहे, ती तो सोडू नकोस. जा तू, इथं माती चिवडत बसू नको. मी दुसरा मजूर पाहून घेईल. किसना जरा गोंधळूनच होता. इकडे तिकडे विचारणा केली व शेवटी कंपनीत जाण्याचा निर्णय घेतला. गावापासून लांब राहायचे होते. सोबतीला एक ओळखीचा मित्र होता. ते दोघेही भंडारा जिल्ह्यात गडेगाव येथे अशोक लेलँड कंपनीत कामाला लागले. पगार फारसा नव्हता, पण एक वेळ जेवणाची व चहा नाश्त्याची सुविधा असल्याने फार अवघड गेले नाही. परंतु सुट्टीनंतर घरी असताना किरायाच्या रूमवर स्वयंपाक करून खावे लागत. या दरम्यान त्याला बाहेरील लोकांचा संपर्क येऊन चांगले वाईट अनुभव यायला लागले. महिनाभराचा खाण्याचा व राहण्याचा खर्च वजा करून जे पैसे उरत ते तो मनी ऑर्डरने गावी पाठवायचा. सन 2024चा कालावधी असेल. त्या काळात टेलिकम्युनिकेशन एवढे विकसित नव्हते. मोठा भाऊ विजय पत्र व्यवहार करून अथवा किसना गावी गेला असताना घरची आर्थिक परिस्थिती किती नाजूक आहे हे ते पटवून सांगायचा. मग किसनाचा भला मोठा हात त्याच्यासमोर मदत करण्यास सदैव तत्पर असायचा. त्याने स्वतःसाठी काहीच केले नाही, पण आपला भाऊ व आई वडील यांना त्रास होऊ नये म्हणून जमेल तेवढी आर्थिक मदत करायची. वेळ पडली तर कर्जबाजारी होऊन घरच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. तो कंपनीत राबून रूमवर आल्यानंतर BA द्वितीय वर्षाचा अभ्यास करून परीक्षेला गावी येऊन चांगल्या गुणांनी परीक्षा पास झाला. कामाला जाणे, अभ्यास करणे, परीक्षा देणे, पैसे पाठवण्याची तडजोड करणे या घासाघिशीत कंपनीचे 6 महिने कधी पूर्ण झाले हे त्यालाच कळलं नाही. कंपनीचा बॉन्ड पूर्ण झाला व किसना त्याच्या गावी परत आला. किसनाचे गावातील काही मित्र पुण्यात कामानिमित्त राहत होते. त्यांनी टाटा मोटर्स येथे अर्ज करायचा सल्ला दिला. त्याने तसेच केले. या दरम्यान किसनाचा इंटर्नशिपसाठी वर्धा येथे ST महामंडळात नंबर लागला व त्याने प्रशिक्षणाकरता प्रवेश घेतला. शिकाऊ उमेदवार असताना केवळ 1,000 रुपये स्टायपंड मिळत होते, पण त्याने कशी तरी गुजारणा केली व पैसे उरले तर घरी पण द्यायचा. कार्यशाळेतील कामे झाल्यावर फावल्या वेळात रिकाम्या बसमध्ये चोरून अभ्यास केला. बऱ्याचदा साहेबांनी पकडले पण सोडून दिले. अशा रीतीने त्याने BAचे 3रे वर्षही चांगल्या गुणांनी पास केले. परंतु प्रशिक्षण चालू असताना सवलत नसल्याने त्याला प्रवासाबाबत बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. एवढेच नाही तर MSCIT पूर्ण करण्यासाठी वर्धा येथून गावी परत जाताना भिडीला उतरून तो सराव करायचा व रात्री 8 वाजता पोचायचा. MCIT पास झाला व त्यानंतर प्रशिक्षणासाठी लागणारा अभ्यासक्रम पूर्ण करून अप्रेंटिसशिपची परीक्षा जिल्ह्यात प्रथम येऊन तो पास झाला. त्याला ST महामंडळ व मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे स्किल कॉम्पिटिशनच्या परीक्षेबाबत 2 पत्र आलीत, पण तो नाही जाऊ शकला. प्रशिक्षणादरम्यान त्याला टाटा मोटर्स लिमिटेड पुणे कंपनीचे 2 कॉल लेटर्स आलेत, पण प्रशिक्षण चालू असल्याने त्यावेळेसही तो जाऊ शकला नाही. किसना आता गावात बेकार फिरू लागला, पण परफेक्ट कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या मालकाने त्याची बुद्धिमत्ता ओळखून एक उपशाखा शिरपूर येथे उघडली व त्याला प्रशिक्षक म्हणून निवडले व तो त्या कामात व्यस्त झाला. अगदी सुरुवात असल्या कारणाने मिळकत नव्हती म्हणून नदीवर वडील व भावासोबत मासे पकडायला जायचा. सन 2005ची गोष्ट असेल. त्या काळात संपर्काची साधने फारच कमी होती. मोबाईलची फक्त शोध लागला होता, प्रसार झाला नव्हता.
एकदा असेच नदीवर मासे पकडत असताना इन्स्टिट्यूटचे मालक म्हणजे गावडे सर काही आवश्यक कामासाठी किसनाला शोधत त्याच्या गावी आले. पण तो नदीवर मासे पकडायला गेला म्हणून घरी सांगण्यात आले. त्यांनी दिशा विचारली तर भिडी येथील इन्स्टिट्यूटमधील प्रशिक्षक म्हणजे विजयचे वर्गमित्र संजय तरेकर याला सोबत घेऊन ते थेट नदीवर आले. त्यांना पैलवानाच्या अवतारात पाहून थोडे चमकलेच. किसनाही थोडा ओशाळल्यागत झाला. पण गावडे सरांनीच त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रोत्साहन दिले व म्हणाले, किसना तुझी खरंच कमाल आहे. एवढा हुशार असूनही तुला असे काम करावे लागते. पण यात मुळीच लाज बाळगू नकोस. तुझ्यासारखी होत करू मुलं खूपच कमी असतात. मला तुझा खूप अभिमान आहे. खूप मोठा हो व प्रगती कर. माझा तुला आशीर्वाद आहे. एवढं बोलून त्यांनी पुढील कामाची रूपरेषा समजावून सांगितली व ते परत निघून गेले. असेच काही दिवस निघून गेले. यवतमाळ जिल्ह्यात एक आदिवासी आश्रमशाळा आहे. तिथे शिक्षण सेवक म्हणून NT प्रवर्गासाठी एक राखीव जागा होती. त्या शाळेतील मुख्याध्यापक श्री आंबागडे सर शिरापूर येथीलच असून त्यांना किसनाबद्दल खूप काही माहीत होते. ते एक दिवस किसनाच्या घरी गेले व त्याला तिथे काही दिवस विना मानधन ड्युटी करण्याची संधी दिली. ते म्हणाले, किसना तू अभ्यासात खूप हुशार आहेस हे मी आधीपासूनच जाणतो. शिवाय तू सध्या बेरोजगार आहेस. या ऑफरसाठी माझ्या मागे खूप लोक आहेत. पण मी कोणाचेही न ऐकता थेट तुझ्याकडे आलो. शिक्षण सेवक म्हणून काही दिवस तू इथे रुजू होऊन जा. काही दिवस विना पगार काढावे लागतील व नंतर अर्धा पगार चालू होईल व त्यानंतर पूर्ण पगार मिळेल. किसना गोंधळला. त्याला योग्य निर्णय घेता आला नाही. शिवाय त्याचा भावनिकपणा व त्याग तिथे नडला व सरांना त्याने सांगितले की सर तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. पण माझं शिक्षण बरेच झाले आहे. BA ITI अप्रेंटिसशिप व अन्य काही. परंतु माझा मोठा भाऊ जेमतेम 12वी झाला आहे. तो पुढे काहीच करू शकणार नाही. केवळ जातनिहाय उमेदवार पाहिजे व टक्केवारीची अट नसेल तर द्या त्याला चिटकवून. शिवाय त्याच्या विनावेतनच्या काळात मी त्याला आर्थिक मदत करेन व घरीही हातभार लावीन. सरांनी त्याचे बोलणे ऐकले व नाईलाजाने होकार दिला. किसनाचा मोठा भाऊ विजय जरा गोंधळलाच व किसनाला म्हणाला, किसना तुझ्यासारखं मला जमन का शिकवणं आणि घरी खाण्याचे वांदे नाही का होणार. त्यावर किसना उत्तरला, अरे घाबरू नकोस, मी आहे ना. आदिवासी शाळेतली लेकरं सर्व जमेल बघ तुला हळूहळू. आणि उरला प्रश्न पोटा पाण्याचा तर मला 3रा कॉल टाटा मोटर्सचा येणारच आहे. तेव्हा मी जाईन पुण्याला पिरियड काढायला. तेव्हा सर्व काही ठीक होईल. जा तू बिनधास्त. किसनाने दिलेल्या हिमतीने विजयला स्फुरण आले व तो लगेच त्या आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाला. किसनाला वाटले आता आपला भाऊ शिक्षक होणार व कुटुंबाला तो निस्वार्थपणे सांभाळेल व आईवडिलांची सेवा करेल. पण किसनाने एवढा मोठा त्याग करून फार मोठा मूर्खपणा केला असे तो लोकांकडून ऐकू लागला. पण किसना काय करणार. त्याला कुणाची व घरच्यांची जराही किंमत नव्हती. त्याला कुणीच म्हटले नाही की तू जा तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. जे धाडस करण्याचे बळ किसनाने विजयला दिले तेच त्याला मिळाले असते तर किसनाच्या स्वभावाचा गैरफायदा कदाचित कुणी घेतला नसता. किसना मनातून खचलेला होता पण त्याने चेहऱ्यावर जराही दिसू दिले नाही. लोकांनी दिलेल्या टोमण्याकडे दुर्लक्ष करून आपला भाऊ उद्योगी लागला हा अभिमान बाळगून त्याने दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्याच्या प्रवासाचे बेत आखू लागला. विजयचे लग्नाचे वय झाले होते. वडील त्याला लग्नासाठी आग्रह धरू लागले पण विजय ऐकायला तयार नव्हता. सध्या पगार नाही तर मी नवीन येणाऱ्या व्यक्तीचे पालनपोषण कसे करणार या भीतीने नकार देत होता. हे दुखणे तो किसनाकडे सांगू लागला. योगायोगाने म्हणजेच तेवढ्यातच किसनाला टाटा मोटर्स पुणे येथील 3रा कॉल आला. ही गोष्ट ध्यानात घेऊन किसना त्याला म्हणाला, हे बघ दादा, मला आता कॉल आला आहे. तू बिंदास लग्न कर. त्या कंपनीत पगार जास्त मिळतो. तुझे लग्न मी करून देतो. शिवाय तुझा पगार चालू होतपर्यंत तुमच्या खाण्यापिण्याची जबाबदारी मी घेतो. विजय हे ऐकताच हर्ष उल्हासित झाला व लग्नासाठी तयार झाला. किसना, त्याचे वडील व इतर मान्यवर व्यक्ती मुलीचा शोध घेऊ लागले. नेहमी चर्चेत असलेल्या एका बदनाम खेडेगावात शेवटी एक स्थळ पसंत झालं. मुलगी दिसायला बरी, शिक्षण ग्रॅज्युएट झालेली. किसनाला वाटले पोरगी सुशिक्षित आहे, समजदार दिसत आहे म्हणून त्याने पसंतीवर जोर दिला व लग्न ठरवून दिले. एकाच वर्षी नोकरी व लग्नाचा योग पाहून विजय जाम खुश झाला होता. पण इकडे किसनाची फार मोठी जबाबदारी वाढली होती. विजयचे लग्न ठरले त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी किसनाने पुणे गाठले. पुणे शहर किसनासाठी अगदी नवीन होते पण गावातील काही मित्र तिथे पूर्वीपासून राहत होते त्यामुळे त्याला थोडा आधार वाटला. गावात राहत असताना त्याने MA समाजशास्त्राला प्रवेश घेतला व त्याच जिद्दीने प्रथम श्रेणीत
प्रथम श्रेणीत येण्यासाठी अभ्यासही केला होता, पण या अनोख्या जबाबदारीने त्याला त्या परीक्षेचा त्याग करावा लागला. मंगेश महाजन व गजानन खावडे व त्याचा वर्गमित्रांकडे त्याने रूम पार्टनर म्हणून आश्रय घेतला. दिवस उजाडताच किसना कंपनीत रुजू होण्याच्या मार्गी लागला. टाटा मोटर्स ही गाड्यांची भारतातील अव्वल उत्पादन करणारी कंपनी पिंपरी चिंचवड येथे स्थित होती. रुजू होण्याच्या सर्व औपचारिकता पार पाडायला 4 दिवस लागले. त्यानंतर रुजू अहवाल सादर करून किसना कंपनीत कामाला जाऊन नियमित कर्तव्य बजावू लागला. 2006 साली त्यावेळेस टेम्पररी पिरियड काढणाऱ्याला त्या काळात 6,000 रुपये मासिक वेतन खूप होते. टाटा मोटर्समध्ये लागणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जात होते. बऱ्यापैकी पगार, परमनंट वर्करला मिळणाऱ्या सुविधा, जेवण, येण्या जाण्यास कंपनीची बस, शिवाय ओव्हर टाईम त्यांचा त्यामध्ये समावेश होता. 2-3 महिने असेच लोटले. गावाकडे विजयच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. किसनाने भावाच्या लग्नासाठी 50,000 रुपयांचे कर्ज नातेवाईक व मित्रांकडून काढून घेतले होते व स्वतःच्या कमाईतील काही पैसे वाचवले व सर्व रक्कम विजयकडे डीडीद्वारा पोचती केली. विजयने लग्नाची तयारी जोरात सुरू केली. कंपनीत फारशा सुट्ट्या घेता येत नसल्याने व पगार कापण्याच्या भीतीमुळे उद्याचं लग्न असताना तो आज संध्याकाळी पुण्यावरून गावाकडे रवाना झाला. ऐनघटी मुहूर्ताच्या पर्वावर व नुकतेच लग्न लागणार या क्षणी किसनाने एखाद्या हिरोसारखी एंट्री केली. त्याचे चाहते त्याला पाहून खुश झाले. लग्नाचा मुख्य कार्यकर्ताच अगदी वेळेवर पोहोचलेला पाहून लोकांमध्ये चर्चा होऊ लागली. किसनाने स्पष्टीकरण देऊन सारवासारव केली व लग्नाचा दिवस थाटामाटात पार पडला. पण किसना खूप उदास होता, कारण सख्या भावाच्या लग्नात त्याला मनासारखा एन्जॉय नाही करता आला. शिवाय त्याला दुसऱ्याच दिवशी पुण्याला कंपनीत जाऊन कामावर रुजू व्हायचे होते. कर्जाचा डोंगर त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो पुण्याला जाण्याची तयारी करू लागला. नातेवाईकांनी त्याला अजून 1 दिवस राहण्याचा आग्रह केला, पण तो कर्तव्यापुढे लाचार होता. त्याने अश्रू अनावर झाले होते त्याची आई त्याच्याजवळ येताच तो ढसढसा रडू लागला व तिथून तो जड पावलाने पुण्याकडे निघाला. एवढ्या लांबून आपल्या आई वडील व नातेवाईकांचा असा विरह त्याला प्रथमच अनुभवायला मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी किसना पुण्याला पोहोचला व न चुकता तो कंपनीत कामाला गेला. सोबत गावाकडील आठवणींचा ठेवा व कर्जाचे आणि जबाबदारीचे ओझे घेऊन तो नियमित कर्तव्यावर जाऊ लागला. किसनाचे 1-2 महिने लाईट कामात असताना बऱ्यापैकी चालले होते, पण त्याचे नशीबच म्हणा, ज्या ब्लॉकमध्ये तो काम करत होता त्या उत्पादनाची मागणी घटली व किसना आणि इतर टेम्पररी कर्मचारी दुसऱ्या हेवी ब्लॉकवर शिफ्ट करण्यात आले. तेथील कामाचा प्रकार पाहून किसना पुरता गोंधळूनच गेला. चालू कन्व्हेअरवर मोठ्या हेवी गाड्यांचे चेसिस येत, त्यावर हँगर व शेकल लावण्यासाठी रफ होल व्हायचे. किसनाला ते होल एक भले मोठे रिमर, दोन्ही हाताने उचलावे लागणारे वजनदार ड्रिल मशीन घेऊन ते होल फाईन करावे लागायचे, तेही खूप वेगाने व ताकदीने. यामध्ये नजर चूक झाली तर हात मोडण्याची शक्यता खूप जास्त झाली. किसनाचे दमछाक होऊ लागले त्यात. असे नाही की यापूर्वी त्याने हेवी काम केली नाहीत, पण अंगापेक्षा टार्गेट जास्त व त्यात सक्ती होती. सुपरवायझरच्या लक्षात येताच तो किसनावर चवताळून आला. त्याला धमकी देऊन नको ते बोलू लागला. किसना रडकुंडीला आला. नशिबाला दोष देऊ लागला, पण निमूटपणे ऐकून घेण्याखेरीज त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण त्याने दिलेला शब्द, गावाकडील कर्तव्य त्याला पूर्ण करायचे होते. शिवाय भावाच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं होतं. दिवसागणिक दिवस जाऊ लागले. किसना त्याच्या कामात कौशल्य प्राप्त करून नवीन कामाची जबाबदारी स्वीकारली व थोडा रिलॅक्स झाला. संपर्कासाठी त्याने एक मोबाईल घेतला. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपूर्वी किसनाला विजयचा फोन येऊ लागला. त्याचे एकच वाक्य असायचे, किसना कसं रे, पैसे संपलेत, खायला नाही, कर्ज पण द्यायचे आहे. यावर किसना म्हणायचा, हो माहीत आहे मला, मी पाठवतो लगेच. मग किसना स्वतः काटकसर करून भरभक्कम पैसे बँकेचे डीडी काढून गावाकडे पाठवून द्यायचा. किसनाला वाटायचं की पाठवलेले पैसे तो कुटुंबियातील सर्व सदस्यांवर खर्च करत असेल. कित्येक दिवस तो याच भ्रमात राहिला. एकदा त्याने सहज आईवडिलांना फोन करून खात्री केली, तेव्हा लक्षात आले की तो फक्त त्याची बायको व स्वतःवरच खर्च करत होता. कर्जवाल्यांचे ते पैसे पोचत नव्हते. याबद्दल त्याने विजयकडे चौकशी केली, तेव्हा विजयने रडून पडून त्याला भावनिक स्वरूप देऊन सत्य झाकून ठेवले. किसना विचार करत होता की घर म्हटल्यावर हे सर्व चालायचेच, होईल सर्व ठीक, म्हणून त्या गोष्टींकडे कानाडोळा केला
व कंपनीतील पिरियड संपेपर्यंत त्याला पाहिजे तेवढे पैसे पुरवत राहिला. किसनाचा कंपनीतील 6 महिन्यांचा पिरियड संपला व तो नियमानुसार टर्मिनेट झाला. या अवधी तो गावाकडे आला. या दरम्यान विजयचा अर्धा पगार चालू होता बऱ्यापैकी, पण तो काही दाखवत नव्हता. विजयची बायको त्याच्यापेक्षा 4 वर्ग जास्त शिकलेली, अभिमानी, हेकेखोर होती. गोगल गायनी पोटात पाय हा तिचा स्वभाव धर्म आहे याची किसनाला केव्हाच खात्री झाली होती. सून म्हणून सासू सासऱ्यांसोबत ती डायरेक्ट हुज्जत घालत नव्हती. नवऱ्याला रात्री बारीक आवाजात अथवा घरी कोणीच नसताना बारीक चिमटे घेत व त्याचे कान भरायची. याचा दुष्परिणाम मग सर्व राग विजय आपल्या आईवडिलांवर काढत असे. त्याची बायको जगाच्या नजरेत सुरक्षित राहायची व लोकांना वाटायचे की सुनबाई फारच स्वज्वळ आहे आणि म्हाताऱ्यांच्या अशिक्षितपणा बाहेर दिसायचा. हा प्रकार किसनाच्या कधीच लक्षात आला होता. संतापही आला पण व्यक्त केला नाही. एका घराचे 2 घरं होऊ नये हा त्याचा हेतू होता. त्याने बरेचदा समेट घडवून आणला. विजय आईवडिलांचा दोष पुढे करत असे, तरी पण किसनाने त्यावर दुर्लक्ष केले. एखादा आठवडा निघून गेला. अशातच त्याला पुणे येथील मर्सडीज बेंज या नामांकित विदेशी कंपनीचा कॉल आला व पुण्याला परत निघून गेला. यावेळेस नवीन कंपनीत त्याला चांगले काम मिळाले व पगारही बऱ्यापैकी मिळू लागला. सन 2007च्या जमान्यात ओव्हर टाईम पकडून महिन्याकाठी त्याला 15 ते 17 हजार रुपये मिळू लागले. तिकडे विजयचाही पगार बराच वाढलेला होता, पण घरी एक खडूकही देत नव्हता तो. त्याच्या लग्नाचे राहिलेले सर्व कर्ज किसनानेच फेडले व स्वतः मात्र कंगाल झाला. गावाकडे घरी काय रामायण महाभारत चालू होते याची किसनाला काहीच कल्पना नव्हती. घरी सगळं व्यवस्थित आहे असं गृहीत धरून तो महिन्याकाठी पैसे पाठवू लागला. अशातच पिरियडचे 6 महिने संपले व किसना गावाकडे आला. गावी येताच मित्र शेजारी पाजारी त्याला घरातील वाद कसा विकोपाला गेला ते सांगू लागले. पण किसना हलक्या कानाचा नसल्याने त्याने परत दुर्लक्ष केले. एक दिवस किसनाचे वडील बाजारात मासे विकून घरी आले. नेहमीप्रमाणे घरात चिवडा बनवला, पण विजय आणि त्याच्या पत्नीने तो खाण्यावर सामूहिक बहिष्कार टाकला आणि दोघे टोमणी मारू लागले. किसनाला हा प्रकार पाहून प्रथम धक्काच बसला व मनातल्या मनात दुखावला गेला तो. एवढे दिवस आपण कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याला तडा गेल्याचे हे पाहून त्याला वाईट वाटले. भावाकडे फक्त टीव्हीचे प्रक्षेपण होते, रिमोट मात्र त्याच्या पत्नीकडे होता. कौटुंबिक वादातून केवळ त्याचेच तोंड दिसायचे, पण शब्दरचना व वाक्यरचना त्याच्या बायकोची असायची. ती रात्रभर त्याला फुल हवा भरायची व विजय सकाळी तो रिकामी करायचा. त्यांचे लग्न झाले तेव्हा तिच्याकडे पाहून असे वाटत होते की ही खूप संसारिक घरातली मुलगी आहे, सर्वांना घेऊन चालणारी आहे, चांगली शिकली सवरलेली आहे. निदान पुस्तकातील तरी चांगले गुण नक्कीच असणार तिच्यात, पण कशात काय आणि फाटक्यात पाय. वरकरणी वाटणारी आशिकी चित्रपटातील अनु आपल्या जीवनात आली असे विजयला वाटत होते. परंतु पुढे जाऊन लवकरच खलनायिकामधली अनुराधाचे रूप धारण केले हे त्यालाही समजले नाही आणि त्याला समजूनही घ्यायचे नव्हते. विजयच्या सोयरिकीच्या वेळेस किसनाही असाच भुलला होता. तिच्या वडिलांच्या गोड गोड बोलण्याला व तिच्या दिखाऊ वागण्याला तो स्वतःलाच ओळखू शकला नाही, तर लोकांची काय फरक करणार. जेव्हा किसना पुण्यावरून पैसे पाठवत होता तेव्हा विजयने फोन केल्यावर मात्र ती खूप गोड बोलायची. काय म्हणता भाऊजी, कसे आहात तुम्ही, जेवण वगैरे करता की नाही व्यवस्थित, तब्येतीची काळजी घेत जा, जास्त कामं करत जाऊ नका, आम्हाला तुमची काळजी वाटते वगैरे वगैरे. एकदा तर चक्क राखी पौर्णिमेला सख्खी बहीण असताना पोस्टाने राखी पाठवली. किसनाला हा प्रकार जरा विचित्रच वाटला व अचानक बहिणीसारखे एवढे प्रेम कसे काय उतवा आले म्हणून संशयाला जागा मिळाली. विजय बायकोच्या संपूर्ण आहारी गेला होता. आपला मान सन्मान स्वाभिमान खानदानाची आबरू बाजूला ठेवून तिच्या इशाऱ्यावर तो नाचू लागला होता. बायकोसमोर आणि आईवडिलांना काय शिव्या घालत आहे याचे त्याला मुळीच सोयरसुतक नव्हते. त्यांना जमेल तसे म्हाताऱ्यांना वाईट ठरवणे व वाळीत टाकणे एवढाच त्याचा उद्योग होता. असेच एकदा सर्वजण जेवायला बसले. सुनबाई वाढत होती. विदर्भात शेवटाला भात खाण्याची आग्रह करण्याची खूप पद्धत आहे. नाही घेतला तर सासरा भिकारी होईल अशी एक विनोदी म्हण आहे. सुनबाईंनी शेवटला भात विजयला वाढला, पण विजय लगेच बोलला, अगं राहू दे, नको वाढू मला, माझा सासरा खूप श्रीमंत आहे, तुझ्या सासऱ्यासारखा भिकारी नाही. यावर त्याच्या बायकोने दात खिदळले व मनोमन आनंदी झाली. हा सर्व प्रकार पाहून किसनाला खूप संताप आला
पण जेवताना भांडण नको म्हणून स्वतःला त्यांनी सावरले. आता विजयला पूर्ण आणि गलेगट्ट पगार मिळू लागला होता. त्या दोघेही नवरा बायकोचे विविध नाट्य प्रदर्शन चालूच होते. यांना त्या कारणावरून घरात आदळआपट करणे, कामाला कोणतेही हात न लावणे, टोमणे मारून सासू सासऱ्याला राग व चीड आणून त्यांना बोलण्यास प्रवृत्त करणे, स्वतःचा स्वयंपाक वेगळा करणे, दोघेच वेगळे जेवण करणे असले नाटक पाहून किसनाच्या लक्षात आले की यांची सर्व नाटकं वेगळी राहण्यासाठी आहेत. विजयने सर्व अपेक्षांवर पाणी फेरले होते. या विचाराने किसना पुरता नाराज झाला. एक दिवस सकाळी कुठल्या तरी गोष्टीवरून सासू सुनेत छोटासा वाद झाला. विजयने नेमकी संधी साधली. तो अचानक एका पिशवीकडे धावत गेला व त्यातून मच्छी कापण्याचा सत्तूर बाहेर काढला आणि स्वतःच्या पोटावर धरला. किसना घाबरला व लगेच त्याच्या हातचे शस्त्र हिसकावून बाहेर नेऊन ठेवले. विजय रागाने म्हणाला, मरू दे मला, या बुडाबुडीने माझं जगणं कठीण करून टाकले. जेव्हा पाहावं तेव्हा माझ्या बायकोसोबत भांडत राहते ही. यावर किसना म्हणाला, अरे दादा, मी एवढ्या दिवसापासून पाहत आहे, त्यांचा तर एवढा दोष नाही दिसत यामध्ये. उलट तुम्हीच दोघे वेगवेगळं नाटक करताना मला दिसताय. बायकोच्या एवढा अधीन जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण तू तर हद्दच केलीस. असे कसे नेहमी आईबापांचे चुकते? कधी तर तिलाही बोलत जा ना. असे न करता तिला तू डोक्यावर बसून प्रोत्साहन देत आहे. विजय म्हणाला, तुला काय माहीत आहे यातलं? त्या दोघांनी किती त्रास दिले आम्हाला. यावर किसना बोलला, अरे ते जन्मदाते आहेत आपले. मला तर नाही वाटत की त्यांनी काही त्रास दिला असेल म्हणून. मी एवढे आयुष्य काढले, शिवाय तुमच्यासोबतही बरेच दिवस राहिलो, पण तू सांगतो तसे कधीच जाणवले नाही. विजय लगेच उत्तरला, तू लईच शहाणा झालास काय? मला नको शिकू शहाणपण. आणि ते माझे काही जन्मदाते नाहीत. मी त्यांना माझे मायबाप नाही मानत. माझे स्वतःचे सासू सासरेच माझे मायबाप आहेत. किसना हे सर्व ऐकून सुन्नत झाला होता. त्याने विजय व त्याच्या पत्नीचे सर्व डावपेच ओळखून घेतले होते. त्यांचा उद्देश आता सफल झाला होता व आता त्यांना वेगळं राहायचं होतं. शेवटी किसना नाईलाजाने त्याला बोलला, बरं ठीक आहे, आलं माझ्या लक्षात तुला काय म्हणायचं आहे ते. सर्व दोष मी माझ्या नशिबावर घेतो आणि तुम्ही दोघंही आता वेगळे राहा. तू आता आर्थिकदृष्ट्या सक्षमही झालास. नोकरी पक्की झाली आहे व पगारही चांगला मिळतो. आता तुम्हाला आमची काय गरज आहे? उगाच नेहमी नेहमी भांडण होऊन तमाशा होण्यापेक्षा वेगळंच राहिलेलं बरं, किंवा वेगळंच राहा. विजय नेमकी हीच संधी शोधत होता. त्याने जराही न वेळ गमावता घराच्या 2 खोल्या ताब्यात घेतल्या. स्वतःचं सर्व सामान लावून वेगळं राहायला लागला. एरवी किसना पुण्यात असताना व त्याच्याकडून पैसे मिळत होते तेव्हा विजयची पत्नी किसनसोबत भाऊजी भाऊजी म्हणून गोडगोड बोलायची. पण स्वार्थ संपताच तिने आपलं असली रूप दाखवले. विजयचा 2 वर्ष पगार नव्हता तेव्हा किसना व त्याच्या वडिलांनी जमेल तेवढी आर्थिक मदत करून घर चालवले व त्यांचा संसार पुढे रेटला. परंतु त्यांचे असे कडवट फळे मिळतील असे वाटले नव्हते. आता ते दोघेही वेगळे राहून आनंदाने नांदू लागलेत. त्यांना 2 वर्षाचा मुलगाही होता. नातवाला खेळण्यासाठी आजी आजोबा मधूनमधून त्याला जवळ घेत, परंतु त्याची आई त्याला हिसकावून घेऊन जात. माझ्या मुलाला हात नाही लावायचा अशी वरून तंबी द्यायची. एवढा तिरस्कार व एवढी ईर्ष्या माणसाच्या मनात येतेच कशी हे एक न सुटणारं कोडच होतं. आपले विस्कटलेले घर पाहून किसना पुरता हताश झाला होता. त्याला वाटायचं की आपला भाऊ मास्तर झाल्यावर सर्व गरिबी दूर होईल. तो आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचा आधारस्तंभ होईल. लहानपणी भोगलेले काबाड कष्ट, दारिद्र्य आणि विवंचना याला कलाटणी मिळेल. दोघे भाऊ संपूर्ण कुटुंबासह एकत्र राहून समाजाला एक वेगळा आदर्श घालवून देऊ. पण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नव्हती. सर्व काही उलटं झालं होतं. किसनाचा भ्रमनिरास झाला होता. आता तो आईवडिलांना घेऊन एकटा पडला होता. स्वतःचे सर्वस्व स्वार्थी भावाला अर्पण करून रिकामा झाला होता. जगात असे घडत असते. हे दिवस निघून जातील असा विचार करून किसनाने स्वतःला सावरले. पण भावाचा तिरस्कार मात्र कधी केला नाही. हा त्याचा स्वभाव तसा असेल, त्याला त्याचा काय उपाय आहे म्हणून स्वतःची समजूत काढली. येईल त्याला एक दिवस समज म्हणून किसना गप्प बसला. पण इकडे विजयची व त्याच्या बायकोची कुरघोडी दिवसेंदिवस वाढतच चालली. घराला घर लागून असल्याने खटके उडतातच, पण इथे मात्र परिस्थिती वेगळी होती. ते दोघे मुद्दाम होऊन काही ना काही भांडण उकरून काढत. त्यांचा उद्देश एकच की म्हाताऱ्यांना चीड आली पाहिजे व ते काही बरे वाईट बोलले पाहिजे, जेणेकरून जगाच्या नजरेत ते वाईट ठरतील. असे नेहमी घडायचे. त्यामुळे वडिलांचा एकदा नियंत्रणाचा बांध फुटला व हे घर सोडून दुसरीकडे जाऊन राहायला सांगितलं त्यांना. झालं त्यांच्या मनासारखं. बहुतेक याच गोष्टीची वाट पाहत होते ते दोघे. लगेच सामानाची आवरावर केली व यवतमाळ जिल्ह्यात
कळंब येथील तालुक्यातील गावी राहायला गेले. तिथून त्याला त्याची शाळाही जवळ पडत होती. काही दिवस किरायाने राहिले. नंतर स्वतःचं घर बांधलं. त्यांना जे पाहिजे होतं तसं घडलं. विजय पार बदलून गेला होता. पण किसना मात्र तसाच राहिला. किसनाला पुणे इथून कंपनीत दुसरे बोलवणे आले. त्याने आईबाबांचा झालेल्या प्रकारचा जास्त विचार नका करत बसू, आपण नव्याने चांगली सुरुवात करू म्हणून त्यांची समजूत घातली व त्यांचा निरोप घेऊन वेळ न घालवता लगेच तिथून निघून गेला. किसनाला आता टाटा मोटर्समध्ये के ब्लॉक कार प्लांटला जॉब मिळाला होता. पगारही वाढला होता. पण किसनाला जरा अवघड काम मिळाले. 4 दिवस काम करून पाहिले. जरा जास्तच त्रास व्हायला लागला. त्याने सुपरवायझरच्या कानावर टाकले. शक्य नसल्यास कंपनी सोडायची तयारी दर्शवली. पण किसनाचे योगमान चांगले होते. त्याला शरीराला त्रास न होणारे पण अतिशय जबाबदारीचे काम त्याला मिळाले. पण किसनाने कौशल्य प्राप्त करून त्यावर मात केली आणि सन्मान झाला. शिवाय ओव्हर टाईमचाही फायदा मिळाला. रूमचा एक वेगळाच जेवणाचा खर्च वगळता काही पैसे गावी पाठवायचे व उरलेले पैसे शिल्लक ठेवायला लागला तो. किसनाचे आता लग्नाचे वय झाले होते. त्याला आता स्वतःही सर्व खर्च करावा लागणार होता. त्यामुळे वाईफवर खर्च टाळून एक पैसा जोडून शिल्लक पडला पाहिजे असा त्याने विचार केला. इकडे गावाकडे मास्तरचे मस्त चालले होते. विजय अधूनमधून त्याच्या आईवडिलांकडे येऊ लागला व तो त्याचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी, कधी घर टॅक्स पावती, कधी रेशन कार्डमधून नाव वेगळे करण्यासाठी, कधी आईवडिलांचा आधार कार्डचा उपयोग त्याच्या वैयक्तिक काम करून घेण्यासाठी. पण कधी ऐकले नाही की त्याने कधी त्या म्हाताऱ्या आईबाबांना कसे आहेत म्हणून विचारले व कधी पैसे दिलेत म्हणून. त्याला जे कागदपत्र पाहिजेत तो येऊन गोडगोड बोलून घेऊन जायचा. अशातच त्याने वडिलांचे जात प्रमाणपत्र व जन्माची नोंदही घेऊन गेला तो. किसनाचे 6 महिने त्या कंपनीतले संपले व त्या अवधीत तो गावाकडे निघून आला. तेव्हा विजयचा सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. पण भोळ्या किसनाने त्याला लागेल तेव्हा विजय परत करील असा विश्वास व्यक्त करून त्यावर दुर्लक्ष केले. किसना आता गावात बेकार फिरत होता. 6 महिने नोकरी करून झाल्यानंतर त्याला नोकरी नव्हती. गावातील मित्रांच्या साहाय्याने काही महिने शेतावर काम करू लागला. वडिलांना नदीवर मासे पकडायला मदत करू लागला. काही महिने असेच निघून गेले. किसनाने आता लग्न करून टाकावे असे सर्वांनी सुचवले व तोही लग्नाला तयार झाला. आणि मग सन 2008 नोव्हेंबर महिन्यापासून किसना लग्नासाठी मुली शोधू लागला. शेवटी एक स्थळ पसंत आले आणि लग्न ठरले. 1 महिन्यानंतर किसनाला परत टाटा मोटर्सचा 3रा कॉल आला. लग्नासाठी आणखी पैसा जमा करण्याची त्याला संधी प्राप्त झाली. तो पुण्याला निघून गेला. आता त्याला उच्च शैक्षणिक पात्रतेचा व मागील अनुभवांचा चांगला फायदा झाला होता. त्याला चांगले काम मिळाले होते. त्याने तिथूनच फोनवर लग्नाची सर्व जुळवाजुळवी केली होती. गावाकडे सगळी तयारी आटोपली होती. मोठा भाऊ जरी कर्तव्याला विसरला तरी त्याला तसे करायचे नव्हते. त्याने त्याच्या नातेवाईकांकडून लग्नाची पत्रिका विजयला पोहोचवली. पण विजय त्यांना उद्धटपणे बोलला. हे किसनाला कळाले. किसनाने शेवटचे कर्तव्य म्हणून विजयला लग्नाच्या निमंत्रणासाठी फोन केला. हॅलो दादा, मी किसना बोलत आहे. जे झालं ते झालं. सर्व विसरून जा. किमान 4 अक्षता टाकण्यासाठी तरी माझ्या लग्नात येशील अशी अपेक्षा करतो. पण विजयने त्याची विनंती ऐकून फार विचित्र उत्तर दिले. तू एक मानव प्राणी आहेस ना, अन्न खातोस ना, गू खात नाही ना, मग तुला समजत नाही का? तू कोण रे माझा? काय आपले नाते? कोण्या नाकाने मला फोन करतोय? लाज वाटत नाही का तुला फोन करताना माझ्याबरोबर बोलताना? विजय जन्मजन्मीची भर्रास काढून मोकळा झाला होता. पण किसनाला या बोलण्याचे फार वाईट वाटले. आपण काय चूक केली हे तो विचार करू लागला. मोठ्या भावासाठी आयुष्याची काही वर्ष वाया घालवली त्याने. त्याला स्वतःची नोकरी दिली, लग्न करून दिले, काही दिवस त्याचा संसार जगवला. त्याला कोणत्याही बाबतीत काही कमी पडू दिले नाही. आणि आता याच गोष्टींचा अवडंबर करून तो लांबून भावासोबत असं वाईट वागत आहे हे असे पाहून किसना मनातून दुखावला. देवा, चांगले पांग फेडलेस रे बाबा. माझं कर्तव्य, त्याग आणि जबाबदारीची अशी वेळ कुणावर देऊच म्हणजे झालं असं म्हणून तो स्वतःलाच दोष देत राहिला व त्यातून सावरला. किसनाचे लग्न जवळपास येऊन ठेपले. कंपनीत 7-8 दिवसांच्या सुट्ट्या टाकून तो लग्नासाठी गावी आला. लग्न धूमधडाक्यात पार पडले. नव्हते लग्नात सगळे हजर होते, पण विजय मात्र नव्हता. याची सल त्याला आयुष्यभर सलत राहिली. पत्नीला घेऊन किसना पुण्याला गेला. तिथे त्यांचा संसार नव्याने सुरू झाला. कंपनीचे 2 महिने बाकी असताना तिथे 2009 साली स्वाईन फ्लू नावाच्या भयंकर आजाराने पुण्यात दहशत निर्माण झाली होती. अशातच किसनाची पत्नी गरोदर होती.
तो आधी खूप संवेदनशील होता, त्यामुळे भीती आणखीनच वाढली व कोणताही धोका पत्करायचा नाही व खबरदारीचे उपाय म्हणून त्याने पुणे शहर व कंपनीचा राहिलेला अर्धवट जॉब सोडून गावाकडे परत आला. गावाकडे परत आल्यानंतर किसनाला बेकारीचा परत सामना करावा लागला. वडिलांची मदत होत होती आणि किसनालाही त्यांच्यासोबत मदतीला जाऊ लागला. असेच काही महिने लोटले. किसना व त्याची पत्नी वर्धा येथे आली. पत्नीचा प्रसव काल जवळ आल्याने ते तिथेच राहिले. एक मुलगा झाला. पत्नी चांगली शिकलेली होती. लग्नापूर्वी MA MSc विभागाच्या खूप जागा निघाल्या होत्या, त्यामुळे तिने आधीच खूप अर्ज करून ठेवले होते. ती गरोदर असतानाच तिला त्या विभागाचे विविध जिल्ह्यातून नोकरीचे कॉल येऊ लागले. पण अशा अवस्थेत रुजू होणं शक्य नसल्याने ते पुढे ढकलण्यात आले. येथून काही महिन्यानंतरच औरंगाबाद जिल्ह्यात ती नोकरीवर रुजू झाली. किसना बायको मुलासह तिथे राहण्यास गेले. किसनाची आता आर्थिक विवंचना दूर झाली होती, परंतु आईवडिलांपासून दुरावला होता. घरात स्वाभिमानाच्या विषयावरून वाद होऊ लागले. त्यालाही वाटू लागले की आपणही कमवले पाहिजे. त्यामुळे वैजापूर येथे 12वी BA MA BScच्या विद्यार्थ्यांचे ट्युशन क्लासेस त्याने चालू केले. क्लासेसला चांगले दिवस येऊ लागलेत. किसनाला लोकप्रियता मिळायला लागली. अशातच किसनाची स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जोरात चालू होता व त्याला यवतमाळ येथे SD महामंडळात कमी पगाराची पण स्थायी नोकरी लागली. विद्यार्थ्यांनी त्यांना सर जाऊ नका म्हणून विनवणी केली, पण भविष्याचा विचार करून तो नाईलाजाने क्लासेस सोडून गावाकडे गेला व नोकरीवर रुजू झाला. लिस्टमध्ये जिल्ह्यातून प्रथम आल्याने त्याची निवड खुल्या प्रवर्गात झाली. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची वेळ आली नाही, कारण वडिलांचे जात प्रमाणपत्र व जन्माची नोंद मास्तर विजयकडे होती. 1 वर्षानंतर किसनाच्या पत्नीने वर्धाला बदली करून घेतली व पत्नी मुलासह तो तिच्या नोकरी निमित्ताने वर्धालाच राहू लागला. किसनाला इतर क्षेत्रातही प्रयत्न करायचा होता. शिवाय त्याला आहे त्या नोकरीत जातीचे आरक्षण घ्यायचे होते. विजय आणि किसना यांच्यात बोलचाल होत नव्हती, त्यामुळे काही मध्यस्थींच्या मदतीने त्याला ते कागदपत्र मागण्याचा त्याने प्रयत्न केला. किसनाला वाटले आपला भाऊच आहे, तो सहज देईल तो मला, पण विजयने ते देण्यास साफ नकार दिला. गावातील प्रतिष्ठित नागरिक विजयकडे गेले. विनवणी करून पाहिली, पण काही यश आले नाही. विजयच्या शिक्षक मित्रांनी त्याला म्हटले, अरे, ज्याच्या भरवशावर तू या स्थानाला लागला आहे त्याचाच तू आज अटकाव करत आहेस. देऊन टाक त्याला पाहिजे ते. परत करण्याची आम्ही घेतो. निदान एवढी तरी उपकाराची परतफेड कर त्याची, तेवढेच तुला पुण्य लागेल. त्यावर विजय बोलला, हे बघा, मला काही उपकार पुण्य वगैरे करायचं नाही आहे. पुण्य वगैरे सांगू नका मला, आणि मला त्या कागदपत्रांचं काहीही काम नाही आहे. तरी पण मला ते नाही द्यायचेत. त्याला काय करायचं ते कर म्हणावं. मी नाही देणार ते, सांगून द्या त्याला. किसना या त्याच्या उत्तराने अचंबित झाला. विजय एवढं वैर का करतोस हे त्यालाच कळलंच ना. हे का करतोय हे त्याला कळलेच नाही. नातेवाईकांनी सांगून पाहिले. विजयच्या हेडमास्टरनी त्याला विनवणी केली की त्याचे कागदपत्र त्याला देऊन टाक, पण त्याने उद्धटपणे बोलून फेटाळून लावले. तहसीलदारमधूनही ते रेकॉर्ड हरवले होते हे विजयलाही माहीत होते. त्यामुळे किसना आता खूप निराश झाला होता. तब्बल 3-4 वर्ष असेच विनवणी करण्यात त्याच्या मागण्यात निघून गेले, पण विजयला काही पाझर फुटला नाही व किसनानेही त्यावर दुर्लक्ष केले. एक दिवस विजयस त्याच्याच शाळेवर शिकवणारा व त्याच्यासोबत नोकरीवर असलेला शिक्षक सहकारी किसनाला भेटला. इकडली तिकडली चर्चा झाली. किसनाने शाळेच्या घडामोडीबद्दल सहज विषय छेडला व झाले का सर्वांचे D.Ed म्हणून प्रश्न केला. यावर तो शिक्षक मित्र बोलला, माझे तर लवकर झाले 4 वर्षात, कारण माझे 2च विषय बाकी राहिले होते, ते मी काढले आणि सेटिंग लावून. पण तुझा भाऊ लईच मतिमंद आहे राव. सर्वच्या सर्व विषय घेऊन बसला. एकही विषय त्याला बाँड्रीवर पास नाही करता आला. मग पुढे काय झाले? किसनाने विचारले. त्यावर त्याचा मित्र म्हणाला, काय होणार, सेटिंग लावली. त्याला घेऊन बोर्डात गेलो. त्याच्या सासऱ्यांकडून पैसे घेतले होते उसने. रिचेकिंगचा अर्ज सादर केला. अधिकाऱ्यांना पैसे खाऊ घातले. पेपर बाहेर काढले. जिथे 25 गुण होते तिथे 52 गुण केलेत व अशा पद्धतीने सर्व गुणपत्रिकाच पलटी मारली. जमलं त्याचं काम पत्ते. पण तुझा भाऊ लयच मतलेबी आहे बॉ. सासऱ्याने दिलेले पैसे परतही केले तरी तो सासऱ्याचेच गुणगान गातो, आणि मी एवढी सेटिंग लावून दिली तरी त्याला त्याचे काहीच वाटत नाही. बोलण्याच्या ओघात ते सर्व काही सांगून गेला. किसनाने त्याची लपून व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. हे त्याच्या लक्षातही नाही आले. शेवटी तो मित्र म्हणाला, पाय किसना, तू होय म्हणून
मी तुला सांगितले, ही गोष्ट कोणालाच सांगू नको, नाहीतर मी आणि तुझा भाऊ जाईल माराच्या भावात. यावर किसना बोलला, नाही रे बुवा, असे कसे करीन मी, चिंता करू नकोस. नासूकला डीएडचे विषय पास करण्यासाठी एवढी वर्ष लागलीत व एवढी मोठी सेटिंग लावावी लागली, तर त्या आश्रमशाळेतले विद्यार्थी कसे घडवले जात असतील, तो विचार न केलेलाच बरा. विजयने हे सारे जुगाड करून स्वतःची व शासनाची फसवणूक करून खूप तीर मारल्याचा हा मानत होता. किसनाने मनात आणले असते तर जसे शिक्षक बनवता आले तसेच त्याचा पान उताराही करता आला असता, पण कोणाला खायला दिलेले अन्न काढायचे नसते हे त्याला ठाऊक होते व शेवटी विजय व त्याच्यात काय फरक उरला असता, असा विचार करून त्याने तो पुरावा असणारी रेकॉर्डिंग डिलीट केली. एक दिवस किसना त्याच्या मायगावी असताना त्याच्या म्हाताऱ्या आईचा नालीवर पडून हात मोडला. त्याने वर्ध्याला आणले व सावंगी दवाखान्यात भरती केले. आईची सर्जरी करण्यात आली. विजयला कोणाकडून तरी समजलं असेल, तो दवाखान्यात भेटायला आला. सर्वांना आश्चर्य वाटले. किसना व विजयची बोलचाली सुरू झाली. यानंतर त्याचे किसनाचे घरी येणे जाणे वाढले. त्याला कळम सोडून वर्ध्याला येऊन राहायचे होते, म्हणून ते किसना व त्याच्या पत्नीच्या साहाय्याने बरेचसे प्लॉट्स बघितले. त्याच्यात असे परिवर्तन व त्याची अशी जवळीक पाहून सर्वांनाच नवल वाटले. एक दिवस सपत्नीक तो दवाखान्यात आला भेटायला. पत्नीच्या आडून आईच्या मदतीसाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून काही पैसे अग्राने किसनाच्या हातावर ठेवले. ही बहुतेक त्याला माहीत पडले असावे. तिला वाटले असेल की आता या दोघा भावांची मैत्री वाढत आहे. 2-3 तास ती अबोलच राहिली. बऱ्याच लोकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती काही बोलत नव्हती. एक बुजगावणे भावाने सोबत आणले असेच वाटू लागले. तिच्या मनातले डावपेच तिलाच माहिती. तिने अचानक चक्कर आल्याचं सांगितलं व विजय तिला घेऊन लगेच गावाकडे गेला. गावी पोहोचल्यावर त्याने फोन करून शहानिशा केली. विजयने आता सर्व ठीक असल्याचं सांगितले. यानंतर बरेचदा किसनाने त्याला फोन केले, पण विजय फोन काही उचलेना. किसना त्याला अजून पाहणीतले 2-4 फ्लॅट दाखवणार होता. तब्बल 15 दिवस विजय किसनासोबतच काहीच बोलला नाही. शेवटी एक मध्यस्थ मित्राचा फोन आला. त्याने किसनाला सांगितले, किसना भाऊ, तू काही विजय भाऊ सोबत संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला त्याचाच फोन आला होता. त्याच्या बोलण्यावर मला सर्व लक्षात आले आहे. किसनाने विचारले, पण नेमके काय झाले, माझे काही चुकले काय? त्यावर तो मित्र म्हणाला, नाही रे भाऊ, तसं काही नाही. त्या दिवशी दवाखान्यात भेटायला आल्यावर वहिनीला जी चक्कर वगैरे आली होती त्यावर विश्वास ठेवू नकोस. काढता पाय घेण्यासाठी हे सर्व चालले होते आणि दोघे भाऊ जवळ येत आहे हे तिला खपले नाही. किसनाने परत विचारले, मग प्लॉट बघत होता ना, त्याचे काय झाले मग? त्यावर मित्राने उत्तर दिले, ते जरा विस्मयकारकच होते. अरे सोड तो प्लॉट वगैरे. त्या दिवशी दवाखान्यातून परत आल्यावर वहिनी विजय भाऊला अमरावती जिल्ह्यातील एका खेड्यावर एका महाराजांकडे घेऊन गेली. तेव्हा त्या महाराजांनी सांगितले की राहण्यासाठी वर्धा जिल्ह्यांची शिवाई ओलांडू नकोस, त्या जिल्ह्यात तुम्हाला धोका आहे. तेव्हा किसना भाऊ, तू समजून घे, डावपेच महाराजांचे आहेत की वहिनींचे. तू आता त्याला कधीही फोन करू नकोस. एवढून मित्राने फोन ठेवला. आता किसना घोर विचारात पडला. त्याने नकारात्मक विचार करून पाहिला की हे नक्कीच वहिनींचे कारस्थान असणार, पण त्याच क्षणी सकारात्मकही विचार केला की होऊ शकते, सांगितले असेल महाराजांनी. आता तो यवतमाळ जिल्हा सोडून नाही येणार वर्धा जिल्ह्यात राहायला. 2 महिन्यात खबर आली की विजयने वर्धा जिल्ह्यातील देवळली तालुक्यातील गावी प्लॉट घेतला, जेथून त्याच्या पत्नीचे माहेर अगदी जवळ पडते. त्यानंतर 1 वर्षाने बातमी आली की विजयने ते घर बांधले, राहायला आलेत व वस्तुपूजनही झाले आहे, पण किसनाला जाणीवपूर्वक निमंत्रणही दिले नाही. किसना विचार करत राहिला, महाराजांनी स्टेटमेंट बदलली की काय म्हणून. स्वतःशीच मनाशी हसला तो. एवढा मोठा विरोधाभास पाहून कोणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. ज्या माणसाने कुटुंबासाठी एवढं मोठं समर्पण केलं, त्याच्या वाटेला आज काय आले? अलौकिक बुद्धिमत्ता असूनही ज्याच्या हाती आज किमान खडू आणि पेन तरी असायला हवा होता. आज त्याच्या हातात एक मेकॅनिक म्हणून त्याच्या पदरी स्पॅनर्स व टूल किट आले. जो शिक्षक या पदाची किंचितही बरोबरी करू शकत नाही, त्याच्याकडे आज देशातले विद्यार्थी व भावी नागरिक घडण्याची संधी चालून आली. ती कुणामुळे? तर त्याच्याच लहान भावामुळे. आणि आज त्याचीच हेळसांड होत आहे. कृतज्ञता हा शब्द ऐकला होता, पण एवढी त्याची व्यापकता असेल असे ऐकणारं विरळच. त्याच्यातच दोष कोणाचा? याच्यात दोषच कुणाचा? ज्याने आपले रक्ताचे नाते नेकीने जपले, कुटुंब एकत्र राहावे म्हणून वाटेल त्या त्यागाला आपलेसे केले, स्वतःच्या भविष्याची करिअरची वाट लावून टाकली, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आनंदी क्षणाचा निस्वार्थपणे त्याग केला, मोठ्या भावावर डोळेझाक विश्वास केला, त्याची की जो निर्दयपणे लहान भावाच्या हळवे स्वभावाचा गैरफायदा घेऊन केवळ आपले स्वार्थ साधण्यात धन्यता मानली त्याची. शेवटी एकच म्हणावं लागेल, सोडून या हात सगळ्या सोयऱ्यांचा, करून या घात,
भ्रात उपकारांचा होईशी गुलाम नवरीच्या मनाचा. जगी ऐसा बंधू नसावा कुणाचा.